बातमी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या संदर्भात सुकेश चंद्रशेखर प्रकरणामध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दिलासा मिळाला नाहीये। त्यामुळे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। दिल्ली उच्च न्यायालयाने 3 जुलैला जॅकलिन फर्नांडिसची अशीच एक याचिका फेटाळल्यानंतर तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। सर्वोच्च न्यायालयाने सुकेश विरुद्ध ईडीने दाखल केलेल्या 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात याचिका रद्द करण्याची मागणी करणारी जॅकलिनची याचिका फेटाळून लावली। PLLA खटल्यावर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय। गरज पडल्यास जॅकलिनला भविष्यात योग्य वेळेस पुन्हा न्यायालयात जावं लागेल आणि जॅकलिनने सुद्धा योग्य वेळेस न्यायालयात जाऊ असं म्हटलंय। सुकेश चंद्रशेखर प्रकरणामध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दिलासा मिळाला नाहीये। सर्वोच्च न्यायालयात तिने याचिका दाखल केली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली आहे आणि योग्य वेळेस जॅकलिनला पुन्हा न्यायालयात यावं लागेल असं न्यायालयानं म्हटलंय।